भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिलं होतं की मुंब्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं चालू आहेत। प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे। माझ्या आयुक्तांना विनंती आहे की ठाणे शहरातल्या 12 प्रभाग समितीमध्ये, आम्ही मुंब्रा बोलत नाही आहे, 12 प्रभाग समितीमध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी असलेले बीट मुकादम, प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांच्याकडनं अहवाल घ्यायला पाहिजे। बीट मुकादमचं काम आहे, ज्या वेळेला बिल्डिंग बांधली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी खड्डा खणला जातो। जोपर्यंत आयुक्त बीट मुकादम आणि प्रभाग अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत ही बांधकामं थांबणार नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मुंब्रा प्रभाग समितीच्या इथे या भागामध्ये जवळजवळ 40 इमारतीची बांधकामं चालू आहेत। लक्की कंपाऊंडसारखी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते आणि गोरगरिबांचा जीव जाऊ शकतो। अनधिकृत बांधकाम करणारे माफिया शहरामध्ये फोफावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसा गोळा केला जातो। माझा प्रशासनाला सवाल आहे की सहाय्यक आयुक्त या ठिकाणी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त नाही आहे। जो अधिकारी या ठिकाणी नेमणूक केलं आहे बाळू पिचड म्हणून, त्याला प्रभारी म्हणून चार्ज दिलेला आहे। आयुक्तांनी पहिली या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करावी आणि ही जी 40 बांधकामं जे कोण करतायत त्यांच्यावर पहिलं MRTP अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। बीट मुकादम या ठिकाणी सस्पेंड व्हायला पाहिजे अशी आमच्या आयुक्तांकडे मागणी आहे। दुसरा विषय असा आहे की बांधकामं होत असताना मुंब्र्यामध्ये अनेक समस्या आहेत। कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, वाहतूक समस्या आहे आणि त्यामुळे या अनधिकृत बांधकाम करत असताना त्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईनीला अनधिकृतपणे कनेक्शन जोडले जातात, पाण्याची कनेक्शन चोरून घेतली जात आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अधिकृत इमारतीमध्ये राहणारा जो कर भरतो त्याच्यावर सर्व हा बोजा हा लादला जातो आहे आणि त्यामुळे हे कुठेतरी थांबायला पाहिजे। ही बांधकामं जर थांबली नाही तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात भारतीय जनता पार्टीतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। तर संजय केळकर आमदार त्यांनी देखील लक्षवेधी मागच्या सरकारमध्ये मांडली होती। जितेंद्र आव्हाड या स्थानिक आमदार त्यांनी देखील अनेक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले। वारंवार बांधकाम होतं, याच्या मागचा हात कोणाचा असेल का? मागच्या 3 अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर असतील, आमदार निरंजन डावखरे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले होते की महानगरपालिकेचे काही अधिकारी हे जिथे जिथे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी स्लॅब वाईज पैसे गोळा करतायत। हे अधिकारी कोण आहेत याचा शोध प्रशासनाने लावायला पाहिजे। गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते आणि त्यामुळे ते आरोप झाल्यानंतरही या ठिकाणी बांधकामं चालू आहेत आणि त्याच्यामागे कोण आहेत, याच्या पडद्यामागचे कलाकार कोण आहेत याचा शोध ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लावायला पाहिजे। ठाणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे, या ठिकाणी चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे, या ठिकाणी पाण्याचं नियोजन होत नाही आहे, अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत, अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात शहरामध्ये चालू आहेत। आम्ही मुंब्र्याचंच नाव घेत नाही, पुढील 12 प्रभाग समितीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलनं केली जाणार आहेत। सत्तेत आता तुम्ही आहात महायुती म्हणून, कुठेतरी आता पुन्हा सरकार म्हणून यावरती कारवाई ठोस केली जाणार का? आयुक्त आमची आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही जणांकडे मागणी असणार आहे की ठाणे शहरामध्ये जे जे अनधिकृत काम करणारे बिल्डर आहेत यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। यामध्ये गोरगरीब चिरडला जातो आहे आणि त्याला जबाबदार प्रशासन आणि अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आहेत। या बिल्डरांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ही बांधकामं थांबणार नाही आहे। आमची मुख्य मागणी देवेंद्रजींना येत्या शनिवारी मी पत्र देणार आहे। येत्या शनिवारी मी स्वतः नागपूरला आहे। कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहरातली अनधिकृत बांधकामं ही थांबायला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। मोर्चा कशाचा स्वरूप असणार, कुठून लोक येणार? जोपर्यंत ही बांधकामं आम्हाला कळेलच येत्या 15 दिवसात प्रशासनाने काय कारवाई केली आहे। जानेवारी महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.